हॅलो, गुड मॉर्निंग. बघू शकता इकडं किचनवरती किती पसारा झालेला आहे. तर आज थोडासा मला लेट झालेला आहे सगळी कामं आवरायला. कारण 3-4 दिवस झाला आमचा प्रवास सुरू आहे. त्यामुळे ना सकाळी लवकर उठणं झालं नाही ना, कुठली कामं करायचं मन आहे. एकदम असं वाटत आहे ना, की अंग खूप दुखत आहे माझं आणि कुठलंच काम करायची इच्छा नाही आहे माझी. असं वाटतं की बेडवर दिवसभर पडून राहावं, पण तसं तर होणार नाही. तर इकडं स्वयंपाकाला सुरुवात करण्या अगोदर सगळे भांडी मी रॅकला लावत आहे. पूजा जात आहे गावाकडे, तर तिला पण घाई गडबड आहे थोडीशी. म्हणजे ती पण 3-4 दिवस झाला माझ्यासोबतच होती, तर घराकडे तिकडेही कोणी नाही आहे. तर ती पण घाई गडबड करत आहे. तर इकडे डिकाशन चहा बनलेला आहे, कारण 2-3 दिवस झालं दूध बंद आहे. मी घरी नव्हते त्यामुळे दूध बंद केलेलं आहे. आणि कारण पुरुषांना जास्त तामझाम नको वाटतं, ते दूध आणणं गरम करून ठेवणं तितकं सगळं कोण करणार आहे ना, म्हणून बंद केलं. हे सगळ्यात सोपं काम आहे. तर आज दूध आणायला सांगितलेलं आहे सकाळी फोन करून, तर थोड्या वेळात येईल. म्हणजे 8-8:30 वाजता दूध येतं. तोपर्यंत सगळ्यांना डिकाशन चहा बनलेला आहे आणि पूजा आता जायला रेडी झालेली आहे. आणि मी इकडं कुकरला डाळ लावलेली आहे, म्हणजे वरण भात जे रोजचा स्वयंपाक आहे ते बनत आहे. पूजालाही म्हटलं की जेवण करून जा, पण नाही, तिला घाई गडबड आहे आणि आता जायला निघालेली आहे. 7 वाजता एस टी आहे. तर दीपक बसस्टँडला नेऊन सोडलेला आहे आणि एस टीमध्ये बसूनच तिला पाठवला. म्हणत होता मग मी एस टी अगोदर चाललेली होती, मी थोडा वेळ थांबून आलेलो होतो काकीला नेण्यासाठी. तर ठीक आहे म्हणजे ठीक झालं ते, कारण तिला पण घाई गडबड खूप होते आणि एक वेळा एस टी गेली की मग लवकर येत नाही, वेट करत बसावं लागतं. ते ठीक झालं. तर इकडं आता मी काढून घेतलेले तांदूळ आणि आज सुशेला पण बनणार आहे, कारण आजचा वार आहे रविवार. तर सगळ्यांसाठी सुशेला बनवणार आहे आणि वरण भाजी रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनणार. आमचे राजकुमार आत्ता उठलेले आहेत आणि उठून इकडे पाणी गरम करून घेत आहे. म्हणजे दिनेश सकाळी सकाळी हळदीचं पाणी घेतो. आणि इकडे मुरमुरे आहेत, म्हणजे प्रसादाचे मुरमुरे आहेत. कोणीच खाल्लं नाही, हे मुरमुरे असेच राहतात. कधीही मुरमुरे घरी येतात ना प्रसादामध्ये, त्यामध्ये खूप सारं मिक्स असतं. बताशे असतात, ते म्हणजे सगळंच वस्तू असतात, ते गोड गोळ्या वगैरे सगळ्या मी इकडे सुपात घुळून काढलेल्या आहेत. आणि एक पॉकेट मी मुरमुऱ्याचं खोललेलं आहे, म्हणजे सगळ्याच्या हिशोबाने इकडे सुशेला बनणार आहे थोडासा जास्त. तर इकडे सगळेच मुरमुरे काढून घेतले मी कवरमधले हे, आणि ते पण मी नीटनेटके करून घेतले. म्हणजे यामध्ये तसं तरी काही राहत नाही, पण साळी वगैरे 1-2 असतात आणि थोडंसं म्हणजे ते पाकीट इकडे तिकडे पडल्यामुळे ना ते चुरा पण होतो, म्हणून मी चाळणी करते किंवा सुपानं घोळून घेतलं तरी पण चालतं. तर मुरमुरे इकडे सगळे पातेल्यात काढून घेतलेले आहेत मी, आणि पाणी टाकलेले छान गच्च भरून, आणि मुरमुरे छान पाण्यात भिजवून घेतलेले आहेत. आणि आता पाणी गच्च पिळून ताटलीमध्ये काढत आहे. आणि एकत्रच खूप जास्त मुरमुरे येत नव्हते, पातेला छोटा आहे म्हणून मी आणखीन एक पॉकेटमधले मुरमुरे आणखीन भिजवून घेतलेले आहेत. आणि इकडे यांच्या जरा सुरू आहेत, म्हणजे सकाळी सकाळी भूक लागलेली आहे सगळ्यांना, आणखी नाश्ता बनलेला नाही आहे. तर इकडं मुरमुरे मी सगळे पाण्यातनं काढलेले आहेत. आणि आजीलाही म्हणलं तोपर्यंत तू पण इकडं काय तर ड्रायफ्रूट खायला घे, म्हणजे काजू बदाम मनुके परत पिस्ता वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे, अंजीर आणून ठेवलेले आहेत. आणि इकडं गोळी घ्यायची विसरून जाते मी या कामाच्या गोंधळामध्ये. तर दीपक अगोदर मला ते टॅबलेट घ्यायला सांगितलेलं आहे की मम्मी तू विसरतेस, अगोदर घे. तर म्हटलं काम नाश्ता बनवून दिल्यानंतर घेईन मी, पण असं करून लेट होतो, त्याचं पण बरोबरच आहे. अगोदर मी टॅबलेट घेतली. तसं तर आतापर्यंत टॅबलेट संपून गेले असते, पण वेळेत न घेता ते टॅबलेट राहून गेलेले आहेत. तर इकडं सुशेल्यासाठी मी मुरमुरे भिजवून घेतले. कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, टमॅटो सगळं बारीक चिरून घेतलेले आहे. शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि इकडं बघू शकता सगळ्यांची आपापली चर्चा सुरू आहे. बडबड सुरूच असते किचनमध्ये. बाहेर एरझाऱ्या सुरू असतात तिघांचीही सकाळी सकाळी. एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये घेतलेलं आहे 2 चमचे तेल, मोहरी, जिरं टाकलेलं आहे, शेंगदाणे टाकलेत. शेंगदाणे छान तळल्यानंतर यामध्ये मी कांदा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. परतून घेऊ. छान परतल्यानंतर म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन करायचं नाही कांद्याला, हलकासा कच्चेपणा गेला की मग यामध्ये हळदी पावडर, सुटकीभर साखर, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. शेंगदाणे आपू टाकायचे नसले तर आपण थोडंसं वाटण करूनही टाकू शकता, पण मी इकडे साबूतच टाकलेले आहेत. आणि अगोदर तळून घ्यायचं आहे, म्हणजे टेस्ट छान येतो. एक वेळा सगळं पडलं की मग शेंगदाणे तळणार नाहीत. तर इकडं सगळं मी फोडणी तयार केलेली आहे. नंतर हे जे मुरमुरे होते भिजवले त्यामध्ये टाकलं चवीपुरतं मीठ आणि छान मिक्स करून घेतलं. आणि हे मुरमुरे मी फोडणीमध्ये टाकले. ते एकदम मस्त आणि टेस्टी सुशेला बनून तयार होतो. आणि सुशेला हा सगळ्यांचा फेवरेट आहे. तर थोडा वेळ मी कमी गॅसवरती झाकून ठेवलेला आहे. आणि अगोदर मी सगळ्यांना खायला देते. आज तसं तरी कामं इतकी जास्त आहेत ना, आळस करायला वेळ नाही. आज इतकी धावपळ माझी होणार आहे, कारण 3-4 दिवस झालं मी घरी नव्हते ना, त्यामुळे घरामध्ये बघावं तिकडं धुरोळा झालेला आहे. असं वाटतं की किती वर्ष झालं घर बंद आहे आणि धुरोळा इतका जमलेला आहे. तशी अवस्था पूर्ण घरची झालेली आहे. 1-2 दिवसासाठी आपण कुठे गेलो ना, मग घरची अवस्था पूर्ण बिघडते, कारण पुरुष मंडळी तितकं लक्ष देत नाहीत. आणि तसं तर त्यांनी यावेळेस स्वयंपाकही घरी करून घेतलेला नाही. जसं मी ठेवून गेलेली होते ना, तसं सगळं जिथल्या तिथंच आहे. नाहीतर प्रत्येक वेळी काय करतात, 2-4 दिवसासाठी मी कुठे गेले तर घरी काहीतरी खिचडी वगैरे बनवत असतात, आणि ते पण पसारा जास्त होतो. पण यावेळेस काही केलेलं नाही, म्हणत होते बाहेरच खाल्लेलं आहे मी सगळेजण, घरी काहीच केलेलं नाही आहे.
तर ते ठीक झालं. तितकाच पसारा माझा काढायचा राहिला. तर इकडे सुशाला बनलेला आहे आणि वरण भाती मी केलेला आहे. तर अगोदर मी टिफिन भरून देते. सगळ्यांचं खाणंपिणं एक वेळचं झालं की मग मी दुसरी कामं करायला फ्री, नाहीतरी मग गोंधळ सुरूच होतो सकाळी. आता टिफिन भरलं. आता हे जे पसारा झाले थोडाफार मी उचलते अगोदर आणि वरण भाती बनलेले. दूध हे आलेलं आहे. दूध गरम केलं आणि अगोदर माझ्यासाठी बनवून घेते चहा. म्हणजे सकाळी डिकाशन चहा झालेला आहे. आता मी दुधाचा चहा बनवून घेते. एक वेळा चहा बनतो दुधाचा, जास्त मी घेत नाही. जसं मी तुम्हाला म्हणते, जास्त आजकाल दुधाचा चहा घरी बनत नाही, कारण मला खूप प्रॉब्लेम होत आहे. पण सवय असल्यामुळे चहाची सुटत नाही असं झालेलं आहे. आणि इकडे डब्यातली साखर संपलेली आहे, तर साखरही काढून घ्यायची आहे मला. तर काल मी 1 किलो साखर आणायला लावलेली होती, तर तसंच कवर उचलून ठेवलं डब्यात, काय काढणं मला झालंच नाही आहे काल. इकडे साखरही काढलेली आहे डब्यामध्ये, चहा पण उकळत आहे. आता तोपर्यंत मी बाकीची कामं करून घेते आणि थोडाफार सुशेला राहिलेला होता. दीपकला म्हटलं खाऊन घे. नाही मम्मी तू खा आणि टॅबलेट जेवण झाल्यानंतर पण घ्यायचे आहेत ना ते घ्या अगोदर, सुरू आहे त्याचं. मी म्हणलं आता मी काहीच खाणार आहे, मला खा म्हणू नको. आता उपाशीपोटी जी टॅबलेट होती ती घेतली ना, आता निवांत जेवण झालं तर 10-11 वाजता मी घेणार आहे. आता जेवण झालं किंवा काही खाल्लं मी तर असं आळस येतं, अगोदरच आळस येत आहे, आणखीन आळस येणार आहे आणि कुठलीच कामं करण्याची इच्छा होत नाही माझी. आणि कामं आज इतकी जास्त पडले की आळस करायला वेळ नाही माझ्याकडे. म्हणून म्हटलं खाणं पिणं काही नको, चहा पिते. चहा पिल्यानंतर एनर्जी येते मला, म्हणजे फुल एनर्जीसोबत मी कामाला सुरुवात करते. आता तुम्ही जाता चहा न कुठे एनर्जी येते का, तर मला येते म्हणून मी घेत असते. आता डॉक्टरही नको म्हणतात आणि घरी पण चहा घ्यायला नको म्हणत आहे. दिनेश पप्पा सांगून जातात की चहा घेऊ नको, आणि दीपक दिनेशी म्हणतात की मग मी चहा पिऊ नको. तरी पण मी सकाळी एक वेळा चहा घेते. सवय आहे, सुटत नाही सवय माझी, इतकी बेकार सवय मला लागलेली आहे ना. तुम्हाला जर चहाची सवय नसली ना तर चहा अजिबात पिऊ नका, कारण खूपच बेकार आहे चहा. तर सगळ्यांचं खाणंपिणं झालं आणि मी पण दिवसभरातली थोडीफार कामं आवरली आणि इकडं गवारची शेंग आणलेली होती. तर आता दुपारची मी दुपारी आणखीन भाजी बनवलेली नाही आहे, कारण आतापर्यंत हीच धावपळ होती, सगळा पसारा आवरण्यामध्ये मी लागलेली होते. तर अजय आणि दीपक आलेले जेवण करण्यासाठी. मी म्हटलं आणखीन स्वयंपाक झालेला नाही आहे, तर थोडीशी मदत करा माझी स्वयंपाकामध्ये. तर गवारची शेंग अजयने इकडे एकदम बारीक हॉलमध्ये बसून चिरून दिलेली आहे आणि मी तोपर्यंत 2-4 बटाटे उकडून घेतले. मिक्स भाजी आता बनवणार आहे, सगळं थोडंफारच आहे. कुठलं तरी एक करेन तर भाजी पुरणार नाही आहे, टिफिनला वगैरे द्यायची असते, म्हणून म्हटलं सगळी मिक्स भाजी बनवूया आता. तर इकडे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहे. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, 2 चमचे तेल घेतलं. मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि 1 तेजपत्ता टाकलेला आहे, फ्लेवर छान येतो. नंतर यामध्ये 4-5 पाकळ्या लसूण वाटून टाकलेला आहे, परतून घेतलं. लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये मी खूप सारा कांदा टाकलेला आहे, परतून घेऊया. आता टाकूया कोथिंबीर मी इथं जास्त चिरून घेतलेली आहे, छान परतून घेतलं. नंतर यामध्ये टाकलेली आहे फुलगोबी एकदम बारीक आजीने मला चिरून दिलेली आहे. म्हणजे जी ही तयारी होती ना सगळं दीपक दिनेशने आणि आजीनंच करून दिलेली. दिनेश आणखीन आलेला नाही, हे दोघांनीच करून दिलेले आहे. गोबी टाकून परतून घेतले थोडं फोडणीमध्ये. नंतर यामध्ये मसाले टाकले आणि दोघंजण इकडे फ्रुटी प्यायला घेतलेले आहेत, मला पण देत होते. पण म्हटलं आता पिणं खाणं काही नको, अगोदर मला स्वयंपाक करू दे, कारण लेट झाले. टाईम सांगितलं दुपारचे 2 वाजलेत, खूपच लेट झाला. दिवसभर कामाची घाई अशी होती, आज डोकं दुखत होतं, सकाळी पित्त झाला असेल. तरी पण मी आज निवांत बसलेली नाही, कारण जेव्हाही कामाची घाई असते ना त्यावेळेस पित्त झालं का काय त्रास आहे ते पण समजत नाही आपल्याला, तसं झालेलं होतं मला. तर इकडं सगळ्या भाज्या टाकून मी छान परतून घेतलेलं आहे. जसं गवारची शेंग मी चिरायला लावली होती पण टाकली नाही, फक्त गोबी आणि बटाट्याचीच भाजी मी इकडे बनवत आहे, मिक्स भाजी. गोबी टाकून थोडा वेळ परतून घेतला आणि पाणी टाकून मी मसाले टाकून शिजवून घेतलेले गोबी छान. नंतर यामध्ये उकडलेले बटाटे मॅश करून टाकलेले आहेत. बटाटे पण थोडंसं असं राहिले होते ना, म्हणजे व्यवस्थित उकडले नव्हते ते. तर इकडं भाजीसोबत आता शिजतील तर थोडंसं पाणी टाकून मी शिजवून घेतलेलं आहे. एकदम मस्त अशी ही भाजी बनलेली आहे. तर इकडं भाजी बनली, चपाती आहे मी गरमागरम बनवून घेतलेत. कणिक अगोदरच मळून ठेवलेली होती आणि दीपक दिनेश आजी अगोदर जेवण करतील आणि नंतर यांच्यासाठी टिफिन भरून देणार आहे. म्हणजे आणखीन मला ज्वारीच्या भाकरी करायच्या आहेत, फक्त चपाती करूनच जमणार नाही, सगळ्यांना वेगवेगळं लागतं. तर इकडे बघू शकता मस्त अशा चपात्या बनत आहेत. आता ज्वारीच्या भाकरी मी करून घेतलेल्या आहेत. तर झालेलं आहे स्वयंपाक आणि टिफिन पण भरला. आज खूप जास्त कपडे मी धुवलेले होते. इकडे बघू शकता किती कपडे झालेत, म्हणजे 3 बकेट भरलेले होते. पूर्ण 2 तास मला कपडे धुण्यासाठीच आज गेलेले होते. तर सगळे कपडे आता वाळलेले. छान ऊन खूप कडक आणि भयानक ऊन आहे. गरमी तरी अशी होत आहे ना, ह्या कडक उन्हाची जी गरमी असते ना, खूप जास्त गरमी आहे आज. तरी पण काही ऑप्शन नाही, फॅन ऑन करून थोडा वेळ रेस्ट घेण्यासाठी वेळ नव्हता आज. तर इकडे सगळे कपडे अगोदर मी घडी घालून ठेवते. म्हणजे 3-4 दिवसाचे कपडे आहेत सगळ्यांचे, 2-2 3-3 जोड टी शर्ट, 3-3 जोड शर्ट पॅन्ट असं झालेलं आहे. माझ्या साड्या पण 3-4 जोड आहेत, सगळ्या मी इकडं धुलेल्या येतात छान हडकल्यानंतर. आता सगळे व्यवस्थित घडी घालून स्टँडवरती ठेवणार आहे, कारण स्टँडमध्ये बसणार आहेत कपडे इतके जास्त आहेत. आणि मी विचार केला की एखादी बॅग वगैरे घेऊया आणि त्या बॅगमध्ये भरून ठेवूया, म्हणजे मुलांना घ्यायला पण सोपं पडेल ते. कारण स्टँडमध्ये ठेवलेलं सगळे कपडे विक्रमाळ करत आहेत, ते एकही व्यवस्थित ठेवत नाहीत. मी घडी घालून ठेवते, हे विक्रमाळ करायचं काम करतात आणि नंतर मला पण वेळ भेटते असं होतं.
तरी पण बघूया, तोपर्यंत वरतीच ठेवणार आहे. आणि उद्या मी बॅगमध्ये भरून ठेवणार आहे रोजचे कपडे. आणि हे जे रोजचे कपडे आहेत ना, ते पण मला हँगरला तिकडे इकडे जिथं सकाळी जसं लागतात ना तसे हे कपडे मी ठेवत असते. तर बाकीचे तर कपडे सगळे घडी घालून ठेवले. आणि जे आता रेग्युलर कपडे आहेत आपले रोजचे, ते मी बाथरूममध्येच ठेवते, म्हणजे आंघोळ झाल्यानंतर सगळ्यांना पटकन भेटावे. नाहीतरी सकाळी एकतर कामाचा गोंधळ असतो आणि त्यामध्ये हे भेटत नाही ते भेटत नाही त्यांचं सुरू असतं. मग मी काय करते, दुपारच्या वेळेमध्ये सगळं व्यवस्थित ठेवते की मला सकाळी कोणी काही मागू नये, पटकन भेटावं त्यांना. तर इकडे सगळ्या साड्या घडी घालून ठेवलेत. हवा इतकी भयानक आहे, ती पडदा पण उडत आहे. खूप जास्त हवा आहे. गेट बंद केले तरी पण खूप हवा येत आहे आतमध्ये, काहीच राहत नाही. हवा जास्त आली ना सगळं पडतं इथलं. तर इकडे सगळ्या साड्या घडी घालून ठेवल्या. जे ब्लाऊज आहेत साडीच्या ते त्यामध्येच घालून ठेवते, म्हणजे पटकन आपल्याला भेटतात. बघू शकता इकडं कपड्याचा ढिगारा लागलेला आहे. सगळे कपडे मी वरच्या साईडला ठेवलेले आहेत. आज जे धुलेले होते साड्या वगैरे मी खालच्या स्टँडमध्ये ठेवलेले. टावेलं पण असेच टाकलेले होते. हे पण मी उन्हाला टाकून घड्या घालून ठेवलेले आहेत, म्हणजे आल्यानंतर सगळ्यांना पटकन भेटावे. समोरच्या साईडला ठेवते. एक तर असे आहेत ना घरामध्ये सगळं हातात द्यावं लागतं, भेटत नाही काही, म्हणून मी अशा पद्धतीने ठेवत असे. स्टँड गच्च भरलेलं आहे कपड्यांना, बघू शकता इकडं थोडासा स्पेस त्याच्यामध्ये नाही आहे. आणि इकडे हे जे डब्बा आहे ना ते म्हणजे रिकामा झालेला होता, तर मी स्वच्छ करून ठेवलं. विचार केला की या डब्यामध्ये काहीतरी बांगड्या आपलं मेकअपचं सामान ठेवण्यासाठी ठीक आहे. आणि तसं तर अलमारीमध्ये सगळं खूप झालेलं होतं. थोडंसं अस्तव्यस्त झालं मग सगळं पडतं खाली, तर जितका कमी पसारा आहे तितकं ठीक वाटतं मला. तर इकडं सगळे हे जे मेकअपचं असतं, जास्त मेकअपचं काही राहत नाही, पण जे बांगड्या वगैरे आहेत ते जास्त आहेत. क्लिप आहेत, क्लेचर आहेत, बटन आहेत, ते सगळे मी यामध्ये ठेवले. 2 मेहंदीचे कोन आणून ठेवले होते, तर मेहंदी तर मी लावलेली नाही, ते आणून तशीच ठेवलेली आहे, ते पण यामध्येच ठेवले. काही झेंडूबामची बॉटली वगैरे अशा वस्तू मी ठेवले आहेत, म्हणजे पटकन आपल्याला भेटतं ते. तर अशा छोट्या मोठ्या वस्तू ठेवल्या आहेत मी या डब्यामध्ये. आणि डब्बा असाच वरती ठेवते. आणि जे ट्रे आहेत ना छोटे मोठे, ते आता मला ठेवावं लागणार नाही, तर नाहीतर त्या ट्रेमध्येच मी सगळं ठेवलेलं होतं. आणि इकडे चावी वगैरे असं एक्स्ट्रा पण काही झालेले आहे, काही वस्तू फेकून द्यायच्या पण जमलेल्या आहेत, ते पण एका कवरमध्ये भरलं. आणि जे लागतात त्या वस्तू मी डब्यात भरल्या आणि डब्बा वरच्या बाजूला ठेवले, म्हणजे वरच्या कप्प्यामध्ये ठेवलेला आहे. तर ही अलमारी सेट झालेली आहे. आता फरशी पुसून घ्यायची आहे मला. पण इकडं 1-2 शॅम्पूच्या पुड्या इकडं पडलेल्या होत्या, ते पण मी पिशवीत भरून ठेवल्या, म्हणजे पटकन आपल्याला भेटून जातात. इकडे तिकडे ठेवलं तर भेटत नाही. आणि इकडे किचनमध्ये बघू शकता, तिकडचं मी आवरत होते तोपर्यंत किचनमध्ये पसारा झालेला आहे. सकाळी जेवण झाल्यानंतर एक वेळा मी सगळ्याचे भांडे, म्हणजे जितके पडले होते सगळेच भांडे घासलेले, तरी पण परत दुपारी स्वयंपाक म्हणला त्यामुळे जास्त भांडे झालेत आणखी. ते सगळे भांडे मला घासायचे आहेत, पण आता मी घासणार नाही. अगोदर मला फरशी पुसायची आहे. तर जे भांडे अगोदर क्लीन झाली ते रॅकला लावते, टोपलं रिकामं करते. आणि ही भांडे ना टोपल्यात भरून ठेवते. आता निवांत मी संध्याकाळी घासणार आहे. स्वयंपाक झालं, जेवण झालं, म्हणजे जितके व्हायचे तितके भांडे होऊ दे, कारण ऑलरेडी जास्त झालेले आणखीन होतील. काय करणार, असं थोडंसं टाईम ॲडजस्ट करून आपल्याला करावं लागतं, नाहीतरी दुसरी कुठली कामं होणार नाही. तर इकडं आवळा कँडी बी आणलेली होती, तीच खायला घेतलेली आहे. आणि जी गवारची शेंग चिरून ठेवलेली होती ना, ती पण डब्यात भरून ठेवली मी, म्हणजे उद्या परवाला भाजी होईल. आणि थोडीफारच भाजी राहिली, ते बघू शकता मिक्स भाजी मी बनवलेली होती ना, त्यामध्ये फक्त एवढीच भाजी राहिलेली आहे. सगळ्यांचं जेवण झालं तर इतकी मस्त ही भाजी बनलेली होती. तर ती भाजी काढून सगळं मी तिकडं स्वयंपाकाचं व्यवस्थित ठेवलेलं आहे त्या कॉर्नरमध्ये. आणि ही भांडी अगोदर रॅकला लावते, टोपलं रिकामं करून घेते, आणि मग ही भांडी सगळे यामध्ये भरून ठेवते. तर किचनमध्ये तामझाम आपलं दिवसभर चालत असतं, सगळा पसारा ते आवरायचा आणि हे आवरायचा सुरू असतो. तुम्ही म्हणत होता ताई नंदबाईकडे आता कशाला गेलीस, तर असंच भेटण्यासाठी गेलो होतो. असंच जाणं होत नाही आहे, कारण दिनेश पप्पा खूप बिझी असतात त्यामुळे. तर दीपक आल्यानंतरच आम्ही सगळ्यांना भेटण्यासाठी गेलेलो होतो, नंदबाईला, बहिणीला. तर भरपूर गावं झाली, 3-4 दिवस आम्ही फिरण्यावरच होतो आणि सगळ्यांची भेट पण झाली. आणखीन खूप सारे पाहुणे आहेत, ते पण ये म्हणत आहेत, पण आता कुठं जाणार ना. आता दीपक लवकरच जाणार आहे, त्याला पण मला आवरून द्यायचं असतं. दिनेश पण जाणार आहे. आता घर भरलेलं आहे. आता 2-4 दिवसात घर रिकामं होणार आहे एकदमच. मग कामही कमी आणि मला पण खूप सुनं वाटतं, कारण मुलं बाळा आल्यानंतरच आपलं घर भरून वाटतं आणि छान वाटतं. पण आता काही ऑप्शन नाही आहे, कारण त्यांच्या कामासाठी त्यांना जावंच लागणार आहे. आणि आपलं जे आहे ना, हे आपलं रेग्युलर चलतच राहणार आहे. तर इकडं आणखीन एक आवळा कँडी खायला घेतली, खूप छान आहे ते. सगळे भांडे भरले, किचन स्वच्छ करून घेतली. आणि इकडं थोडेसे डबेही भराभरी करायचे होते मला. तर डाळवं आणलेलं होतं, तर डाळवं मी डब्यात भरून ठेवत आहे. म्हणजे अधूनमधून ही छोटी छोटी कामं होतच असतात, आपली सांगून थोडी जमतात. डायरेक्ट करण्याचीच गरज असते. तर असं ताईंनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आजकाल तुम्ही लाईक करत नाही आहे. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, आणखीन कशी व्हिडिओ बघायला आवडतील. आता तरी खूप बिझी आहे मी, त्यामुळे थोडीशी धावपळ होत आहे, व्हिडिओ वेळेत येत नाही आहेत आणि बोलणं पण तितकं व्यवस्थित येत नाही.
त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. थोडंसं इग्नोर करा माझ्या बोलण्याला, कारण वेळ कमी आहे. बघत आहात कसं झालेलं आहे घरामध्ये. आता मुलं बाळं आलेले आहेत, त्यामुळे त्यांचं खाणं-पिणं दिवसभर ही घरची कामं आवरत नाही आहेत. आणि इकडे हे करडे आणलेले आहेत करड खिचडा करण्यासाठी. तर थोडेसे करडे मी भिजत घालणार आहे आणि बाकीचे डब्यात भरून ठेवते. म्हणजे खिचडा कशा पद्धतीनं केला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. म्हणजे सगळ्यांना खूप आवडतो हा खिचडा, पण मला करणं होत नाही असं झालेलं आहे. तर आता बघूया, उद्या मी करणार आहे. सगळेजण खूप आवडीनं खाल्लेलं होतं. तर इकडं करडे मी भरलेले सगळे आणि बाकीचे करडे मी भिजत घातलेले आहेत. आणि इकडं आजी आणि दीपक आलेले आहेत. आणि इकडं बघू शकता यांचे नखरे कसे चालले आहेत. आणि काल मी ताईकडून झाडं आणलेली होती काही लावण्यासाठी, ते लावण्यासाठी आम्ही आता बाहेर जात आहोत.